नमस्कार मंडळी, आज आपण ज्येष्ठ नागरिकांच्यासाठी अत्यंत सोपे दररोज करता येतील असे व्यायाम प्रकार बघणार आहोत। आज माझ्यासोबत माझे वडील बप्पा आहेत, ज्यांचं वय आहे 78 वर्ष आणि बप्पाच्या सोबत कुठले कुठले व्यायाम प्रकार कशा पद्धतीनं उतार वयामध्ये कुठलाही त्रास न होऊ देता प्रत्येक आजारामध्ये चांगल्या प्रकारे नैसर्गिकरित्या मात करण्यासाठी कशा प्रकारे आपल्याला मदत करू शकतात याच्याबद्दल आपण माहिती घेणार आहोत। विनंती असेल की प्रत्येक स्टेप बारकाईने समजून घ्या आणि आता हा व्हिडिओ चालू असतानाच आमच्या सोबत आमच्या समोर हे सगळे प्रकार करून बघा। नक्कीच तुम्हाला खूप चांगले सोपे वाटतील आणि व्यायाम संपेपर्यंत खूप चांगलं फ्रेश देखील तुम्हाला वाटेल। अजून एक विनंती असेल, चॅनल वरती नवीन असाल किंवा आजपर्यंत आपले चॅनल तुम्ही सबस्क्राईबच केलं नसेल तर आता लगेच बाजूचं बेल आयकॉनचं बटन दाबून चॅनल सबस्क्राईब करा, जेणेकरून आरोग्यविषयक अत्यंत महत्वपूर्ण, अभ्यासपूर्ण आणि शास्त्रीय व्हिडिओज तुम्हाला सहज पाहता येतील, ते अगदी मोफत, कारण सबस्क्राईब करायला पैसे लागत नाहीत। चला तर मी तुमचा जास्त वेळ घेणार नाही। दोन्ही हात पालते, डाव्या हातावर उजवा हात पालता टाकून बेंबी पैसे धरायचा। बेंबी जवळ धरायचा, असा एकमेकावर हात ठेवून आणि तुमच्या इच्छेप्रमाणे तुम्हाला सहन होईल असे तुम्हाला जोपर्यंत करता येते तोपर्यंत करायचं। ह्याच्यामुळे तुमच्या रक्ताच्या गाठी जे होते ना ते पातळ होतं, रक्त पातळ होतं, रक्त व्हायचं प्रमाण कमी होतंय। हा, नंतर छातीच्या बरोबर जायचं, डाव्या हातावर उजवा हात पालता, हा बी तसाच प्रकार करायचा। श्वास घ्यायचा आणि मोठ्याने सोडायचा। बर, सुरुवातीला 6 वेळेस करा, पुन्हा नंतर 10 वेळेस करा, असं वाढीत वाढीत तुमची शक्ती जशी असेल त्याप्रमाणे शरीराच्या क्षमतेनुसार करायचं। बर बर। आता दोन्ही हात पालते खांद्यावर ठेवायचे आणि हा पण तसा श्वास घेणं आणि सोडणं। बर, तुमच्या हृदयाचं आणि फुफ्फुसाचं कार्य व्यवस्थित चालतंय। ह्याच्यामुळं हृदयाचं आणि फुफ्फुसाचं काम चांगलं व्यवस्थित। हा, त्याच्यात पुढचा प्रकार काय करायचं? हे हात वर घ्यायचे, टाळी वाजल्यासारखं करायचं आणि श्वास घ्यायचा आणि सोडायचा, हे असं। बर, आपली शाळेत कवायत होती ना, त्याप्रमाणे, शाळेतल्या कवायतीप्रमाणे। आता ह्याच्या पुढचा प्रकार, अशा मुठी झाकायच्या, मुठीत अर्ध्या झाकायचा, आणि श्वास घेताना हात वर घ्यायचा, श्वास घेताना हात वर घ्यायचा आणि श्वास झटक्याने सोडायचा, खाली घेत डोळे बंद ठेवूनच आपल्या शरीरातली हालचाल काय होते त्याच्याकडे लक्ष द्यायचं। दरवेळेस प्रत्येक प्रकार झाला की शरीरामध्ये काय काय हालचाल व्हायला लागली ह्याच्याकडे लक्ष द्यायचं। आता जबड्याचा व्यायाम, जेवताना बोलताना गाल दाताखाली यायचे, दाताखाली येते जेवताना बोलताना, मग त्याच्यासाठी त्यासाठी काय करायचं?
श्वास घ्यायचा, इकडे एक बार इकडे एक बार सोडायचा. मानपाट कंबर आवडून. त्यासाठी आधी सुदर्शन आसन करायचं. सुदर्शन क्रिया. म्हणजे आत श्वास मध्ये रोखायचा, आतमध्ये घ्यायचा आणि रोखून धरायचा. तुम्हाला सहन होईल एवढा रोखून धरायचा, आत घेऊन रोखून धरायचा. 3 वेळेस करायचं. 3 वेळेस करायचं. डोळे बंद. आता डोकं पुढं आणि माग तुम्हाला सहन होईल असं करायचं. लांब श्वास घेत ना, श्वास घेत वर जायचं, सोडत खाली यायचं. बरोबर. आता आडवी फिरवायची, डावीकडे उजवीकडे. आता गोल फिरवायची मग उजवीकडे 6 वेळेस आणि डावीकडे 6 वेळेस. डोळे उघडे ठेवायचे म्हणजे चक्कर येत नाही. डोळे उघडे ठेवले चालते. आता उलटी. पाठ अवघडली, पाठ चमकते दुखते. त्यासाठी हे दोन्ही हाताची बोट खांद्यावर ठेवायचे. आणि तुमच्या इरादानं असं गोल फिरवायचे. बर, व्हेरी गुड, छान, बेस्ट. करा. राम कृष्ण हरे. आता उलटे. ह्याच्यामुळं मला 6व्या मणक्यातला गॅप भरून आला. 6व्या मणक्यातला गॅप भरून आला ह्याच्या. आणि मांडी घालून बसायला लागलं. नाहीतर 3 वर्ष मी खुर्चीवर बसून जेवण करत होतो. आता मांडी घालून बसतो जेवायला. छान, बेस्ट. आता पोटाचा व्यायाम. फालते मांडी घालून बसायचं. असं वज्रासनामध्ये बसायचं. हे दुखत नाही का तुमचं? गुडघे दुखत नाही, मांड्या अवघडत नाहीत? नाही, काय नाही. बघा. आता डाव्या हातानं बिंबीच्या खालच्या बाजूला उजवा हात ठेवायचा. आणि श्वास घ्यायचा आणि खाली वाकायचं, सोडीत वाकायचं. वर असतानाच घ्यायचा आणि सोडत खाली वागताना सोडायचं. बरोबर. आणि थोडं थांबायचं. पोटात काय हालचाल होते की आपल्या हाताला जाणवते. आपली पचन संस्था आहे ना, होय, त्याचे रक्ताभिसरण जसं सर्क्युलेशन होते, तसं ते हाताळ्याचं हालचाली वाढतात. पोट साफ व्हायला मदत होते, अपचन कमी व्हायला मदत होते.
तीन वेळेस करायचं. हम्म. रोखून धरायचा श्वास. आता घेत घेत वर श्वास घेत वर यायचे, पुन्हा सोडायचा. खाली खाली जाताना सोडायचा, रोखूनच धरायचा आणि खाली सोडतात. खाली जाताना सोडायचा. समोर बघायचं. आणि ज्यांना असं बसता येत नाही त्यांनी काय करायचं, उशी ठेवायची मध्ये, म्हणजे जास्त गुडघा फोल्ड होत नाही. हा, आता दोन्ही हात वर घ्यायचं श्वास घेताना. हा, खाली येताना सोडायचं. सोडायचं. डोकं कपाळ जमिनीला टाकायचं. आता पोटाचं पालतं झोपायचं. बसून झाले का सगळे? बसायचे झाले सगळे. बसायचं. हा, आता झोपायचं. पालतं झोपायचं. असं झोपायचं पालतं आणि हात हनवटी खाली घ्यायची. हा, आणि श्वास घेताना दोन्ही पाय उचलायचे, निकाल टाकायचे. हा, श्वास घेताना दोन्ही पाय वर उचलायचे आणि आपल्या सीटला टेकवायचे. हा, हा, हे 3 वेळेस करायचं. होय. त्याच्यामुळे काय होते, पोटाचे विकार, पचन विकार कमी होतात. हा, अजून पुन्हा कुमारिकेला अत्यंत उपयोगी. हा, म्हणजे पाळी ज्यांना येते त्यांच्यासाठी पाळीचे त्रास कमी करण्यासाठी, पाळीचं अनियमितता कमी करण्यासाठी, पाळीमध्ये दुखत असेल, पोटात दुखत असेल तर ते सुद्धा कमी होते. छान. फक्त पाळीमध्ये करायचं नाही, पाळी संपल्यानंतर करायचं. पाळी. आता भुजंगासन. भुजंगासन. हा, श्वास घ्यायचा वर घेताना, श्वास घेत घेत वर व्हायचं आणि खाली येताना सोडायचं. आता पाठीवर झोपायचं. पाठीवर झोपायचं. हात पसरायचे. पसरायचे. हा, आणि टाचा शीट लावायच्या. टाचा सीटला लावायचा. हा, 3 वेळेस इकडं आणि इकडं श्वास घ्यायचा सोडायचा तुमच्या इलाजानं. हा, घ्या. लांब श्वास घ्यायचा, श्वास घ्यायचा. हा, आणि डावीकडे एक बार, आणि डावीकडे जाताना सोडायचा. हा, पुन्हा उभा राहा इकडे घेताना घ्यायचा आणि इकडे सोडायचा. बर. सावकाश सोडायचा. हा, मोठ्यानं घ्यायचा आणि सावकाश सोडायचा. हा.
आता गुडघे उभे करायचे. उभे करायचे. गुडघे. हा श्वास घेताना घ्यायचा हा आणि एक नुसता असा टेकायचा. हा पुन्हा हे करा असं टेकायचं. इकडचा असं ठेवायचं. श्वास सोडीत 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 सोडीत. हा मान विरोध बाजूला झुकवायचे. विरुद्ध दिशेला मान झुकवायची. उजव्या डाव्या म्हणजे विरुद्ध बाजूला. विरुद्ध बाजू. 3 वेळेसच करायचं हा 3 वेळा करायचं प्रत्येक. पाय सरळ करायचे. सरळ करायचं. हा आता आता 3 वेळेस पाय वरी घ्यायचा आणि उजवा पाय वर घ्यायचा आणि डावीकडे टाकायचा. उजवा पाय वर घ्यायचा. हा काटकोनात टाकायचा. नंतर काय करायचं? श्वास घेताना पाय वर घ्यायचा. श्वास घेताना पाय वर पाय वर घ्यायचा. हा आणि सोडीत सोडीत इकडे टाकायचा. सोडीत मान सोडीत? मान इकडे रोखवायची. हा बरोबर आहे. करा. पूर्व स्थितीमध्ये यायचं. परत श्वास घेत 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 वर पाय उचलायचा. सोडत सोडत तिकडं. बेस्ट. परत पूर्व स्थितीमध्ये. हा हा व्हेरी गुड. छान. हा डॉक्टर गेले तर सगळे प्रकार सांगत नाही एका दिवशी. हा 2 सांगतोय हा आणि 500 रुपये काढा म्हणतोय. खरा. हे फ्री मध्ये आहे. हा आपलं फ्री मध्ये आहे. फ्री मध्ये आहे आपलं. हा आता सायकल चालविल्यासारखं पाय फिरवायचे. सायकल चालवायची. सवास उलट 10 वेळेस. तुम्ही सायकल चालवली का? हम्म सायकल चालवली का तुम्ही तरुण असताना? 19 वर्षे. 19 वर्ष सायकल चालवली. हा बाप. गुडका दुखत नाही काय गुडघा दुखत नाही काय? काही नाही. बरं. 19 वर्ष सायकल. हा त्याच्यामुळे आता हे चांगले हालचाली अजून करता येते. हा हा कसं? सावकाश करायचं का? सावकाश करायचं. हा गडबड नाही करायची. 10 वेळेस. 10 वेळेस करायचं. वाढीत तुम्ही 20 पर्यंत सुद्धा करू हा, शकता. सुरुवात सवय सराव सुरुवात पडली. हळूहळू करायची. सराव झाल्यावर सुरुवात हळूहळू करायची. हळूहळू करायची. आता उलटे. उलटे. हा उलटी सायकल चालवायची. हा हा गुडघ्याचा व्यायाम. बर. आता पायाला पाय टाकायचे असे. टाचाला टाचा अंगठाला अंगठा. अंगठ्याला अंगठा तासाला तासा टेकवायचं चिटकवायचं. हा हा आणि श्वास घ्यायचा हा सोडायचा हळूच. श्वास घ्यायचा हळू सोडायचा. हा इकडे पाय पाय पायाची इकडे कृती. करायचे पायाची कृती. आणि मान इकडे मान करायची. इकडं. विरुद्ध दिशेला. हा बेस्ट. हा गुड. हा फक्त मान आणि पाय हलवायचे. हा शरीर हलवायचं नाही. शरीर हलवायचं नाही. जागेवर ठेवायचं. हा आता पाय थोडा उचलायचा हा असा हा आणि फिरवायचा. फिरवायचा. असा हात जसा फिरवतो तसा पाय फिरवायचा. उचलून. हा हा असा. छान बेस्ट. उचलून
जेवढा वेळ जेवढा वेळ करतो तुम्हाला सहन होईल असं तेवढं करायचं. हा ह्यानं गुडघे सुद्धा कमी होतात, गुडघे कमी होते, सूज कमी होते. सूज कमी होते आणि हे इथपर्यंत हालचाल होती ना. हा पूर्ण पाय असं हा रोटेट होतंय. हा ह्या सांध्यापर्यंत त्याला व्यायाम होतोय. हो कमरेपासून ते पूर्ण पाय असा हा फ्लेक्सिबल फिरवायचा. तुमच्या इलाजानं तुमच्या इलाजानं बळजबरी करायची नाही, दुखायला जसं असं तुम्हाला करायचं. सहन होईल तसं करायचं सहन आणि पुन्हा वाढीत वाढवायचं. वाढवायचं. बरोबर. हा त्याच्यानंतर विरुद्ध पाय हा विरुद्ध पाय गोल फिरवायचा फक्त. हा आता पुढचा स्टेप. हा आता ह्याच्या पुढचा प्रकार हा उजवा पाय वरी घ्यायचा, उजवा पाय वर घ्यायचा. हा वरी हा दुमडायचा. दुमडायचा. हा हा आणि आणि हनुवटी लावायचा प्रयत्न हनुवटी करायचा. हा बरोबर लागतोयच. लागतंय. हा हा असं. हा व्हेरी गुड. छान. हा दिसतंय का? लागतंय हो. बेस्ट बेस्ट. सरळ करायचं. पुन्हा पुन्हा डावा डावा. वर गुलट्यातून फोल्ड हनुवटी उचलायची आणि लावायची, थोड्या वेळ धरून ठेवायची. व्हेरी गुड बेस्ट. आता काय करायचं? पाय लांबून बसायचं हा आणि अंगठ्याला धरायचं, हाताने धरायचं. हा हाताने धरायचं. हा हा जागेवर जायचं. हा वरी येताना श्वास घ्यायचा श्वास घ्यायचा वर आणि येताना. अंगठ धरताना सोडायचं. सोडायचा. हा तुमच्या इलाजानं करायचं हे. तुमच्या इलाजानं. आता आता पिंढऱ्या दुखते त्या, पिंढऱ्या दुखते. हा गोळा येतो. गोळा येतो, हा पुन्हा गोठ्यात दुखते, हो सुजी सूज येते घोट्यावर, लय जणांची सूज येते. हा हा मग त्यासाठी काय करायचं, हा हे अंगठे धरायचे अंगठे धरायचे. आणि पंजा असं मागं ओढायचा. होय ते असं हा अंगठ्या धरायचा आणि पंजा मागं धरायचा, ओढायचा. मागं ओढायचा. हा धरून ठेवायचा. जेवढं ओढता येईल तेवढं ओढायचं, आणि धरून ठेवायचा. धरून ठेवायचा. हा पुन्हा पुढे ढकलायचं, पुढे ढकलायचा. पंजात पुढे ढकलायचं, पंजा पुढे ढकलायचा हाताने. पुन्हा मागं खेचायचं, पुन्हा मागं खेचायचा. पुन्हा पुढे पुढे. ढकलायचं. हा तुमच्या इलाजानं. बरोबर. हा हा तुमच्या पिंढऱ्याला गोळे येणं बंद होते, हा गोठे दुखणं कमी होतंय, होते, बरं. सूज उतरते. सूज उतरते. बर. हा अजून आता झाला आता. तेवढे सगळे व्यायाम झाले. येस. रामकृष्ण हरी. राम रामकृष्ण हरी. रामकृष्ण हरी. शिवा 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 शंभो सदाशिव. हा हरिओम हरिओम हरिओम. तर हे सगळे व्यायाम प्रकार तुम्ही हा व्हिडिओ लावून आमच्या सोबत आमच्या समोर दररोज जर करायला सुरुवात केली तर तुमचं जे आरोग्य व्यवस्थित. उतार वयामधलं जे आरोग्य आहे, शारीरिक असेल मानसिक असेल, ते खूप चांगलं राहण्यासाठी मदत होईल. मानसिक आरोग्य चांगलं ठेवण्यासाठी काय करायला पाहिजे? हे प्राणायाम करायचे. आणि हे सोपे आसनं. अजून आता आसनं भरपूर आहेत, पण आपल्या वयामानानं ते करता येत नाही. शीर्षासन, शीर्षासन हे करायचं नाही. पाठीवर उभा राहणं, तसलं काय करायचं नाही. त्यातलं काय करायचं, सोपे करायचे. सोपे. आणि हेच महत्वाचे आहे. महत्वाचं आपल्याला ते काय आता शीर्षासन हे येत नाही, करीत होतो पण आता हे जमत नाही. तो विचारच येत नाही डोक्यात कुठला वाईट विचार अगर ते बाबा असं केलं त्यानं तसं केलं त्यानं येत नाही डोक्यात. दुसऱ्याचा कोणाचा विचार येत नाही, नकारात्मकता निघून जाते, सगळं निघून जाते आणि फ्रेश वाटते. तुम्हाला आजार आहे का कुठला? आजार कुठलाच नाही. बीपी नाही, शुगर नाही, थायरॉइड नाही, काय नाही, गुडघे दुखत नाही, गुडघे दुखत नाहीत, सांधे दुखत नाहीत. माझा मनका दुखत होता ते पण राहिला. आणि 2.5 किलोमीटर चालतो आता रोज 2.5 किलोमीटर चालता. आणि परत तेवढंच येतोय, तेवढंच यायचं परत. आणि आलं की मग हे अर्धा पाऊण तास व्यायाम करायचे, प्राणायाम करायचे. तर नक्कीच मित्र हो. अजून आणि हे
काही कारण बंद झालं तर ते पण मला झोप आली नाही. हा. पुन्हा ते आवडल्यासारखं म्हणजे ओढल्यासारखं. सवय झाली तुमच्या शरीराला. हा, सवय व्यसनच लागलं. व्यसन लागलंय, चांगलं व्यसन. तुम्हाला व्यसन नाही ना कुठलं? नाही नाही काही नाही. पप्पाला कसलंच व्यसन नाही. तंबाखू तंबाखू नाही, सिगारेट सुपारी नाही, नाही, मावा गुटखा नाही. नाही, काही सुद्धा चहा व्यसन नाही. फक्त 2 टाइम. 2 टाइम ते डिकासीन डिकाशन हा, संध्याकाळी हा. आणि सकाळी. सकाळी. हा. आणि जेवण सकाळी उठल्याबरोबर फिरायला जाताना कोमट पाणी कोमट पाणी पितात. हा, आणि संध्याकाळी झोपताना बी कोमट पाणी. कोमट पाणी झोपताना बी प्यायचं. हा. हा, पोट सगळं साफ होते चांगलं. हा तर नक्कीच मित्र, आता हा व्हिडिओ चालू असताना हा व्यायाम, हे प्राणायाम कुणी कुणी करून बघितली आम्हाला कमेंट बॉक्स मध्ये आवर्जून कळवा. आजपासून हे सगळे व्यायाम प्रकार करायला कोण कोण सुरुवात करणार आहे हे देखील आम्हाला सांगा. यासोबतच या व्हिडिओला तुम्ही 10 पैकी किती मार्क देणार हे आम्हाला सांगायचं विसरू नका. आता वेळ झालेली आहे शिट्टीच्या गाण्याची. मी शिट्टीतून गाणं म्हणून दाखवणार, ते गाणं कुठलं आहे हे आम्हाला आवर्जून कळवा. तर नक्कीच मित्र, हा व्हिडिओ तुम्हाला उपयुक्त वाटलाच असेल याची मला 100% खात्री आहे. व्हिडिओतली एक जरी गोष्ट तुमच्यासाठी महत्वाची कामाची वाटली असेल तर कृपया लाईकचं बटन न दाबता पुढे जाऊ नका. कारण जेव्हा तुम्ही आवर्जून लाईक करता तेव्हा आम्ही आवर्जून वेळ काढून व्हिडिओ बनवल्याचं आम्हाला समाधान मिळतं, सार्थक झाल्याचं वाटतं. यासोबतच हा व्हिडिओ आपल्या जास्तीत जास्त मित्र नातेवाईकांना शेअर करा, जेणेकरून त्यांना देखील त्यांच्या वयस्कर नातेवाईकांना, आजी आजोबांना ह्या सगळ्या व्यायाम प्रकाराचा चांगला फायदा होईल. ते तुम्हाला थँक्यू म्हणतील, मला देखील दुवा देतील, छान छान आशीर्वाद देतील. यासोबतच आरोग्याच्या बाबतीमध्ये तुमच्या मनामध्ये काही प्रश्न शंका असतील आणि माझ्याकडून तुम्हाला वैयक्तिक सल्ला, मार्गदर्शन, उपचार हवे असतील तर खाली दिलेल्या व्हॉट्सअप नंबरवरती आम्हाला हाय किंवा नमस्कार असा मेसेज पाठवा. यासोबतच आमच्या या आरोग्यविषयक कामाला तुम्हाला खरंच मनापासून सपोर्ट करण्याची इच्छा असेल तर आजच आपलं चॅनल जॉईन करा. परत एकदा जाता जाता आठवण करून देतो, विनंती करतो, चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर आता लगेच सबस्क्राईब करा. आपल्या मित्र नातेवाईकांना देखील आवर्जून सबस्क्राईब करायला सांगा. कारण तुम्ही केलेलं सबस्क्रिप्शन, तुम्ही केलेले लाईक्स आणि तुम्ही केलेल्या छान छान कमेंट्स हेच आमच्यासाठी टॉनिक असतं. ज्या टॉनिकच्या बळावर, जोरावर या पुढच्या काळामध्ये आम्ही अजून चांगले आरोग्यविषयक शास्त्रीय माहिती देणारे व्हिडिओ बनवू, त्यासाठी आम्हाला प्रेरणा मिळेल. तुर्तास आजच्या व्हिडिओमध्ये इथंच थांबूया. लवकरच भेटूया नवीन व्हिडिओमध्ये नवीन विषयासह. तोपर्यंत आनंदी राहा, निरोगी राहा. धन्यवाद. रामकृष्ण हरी माऊली.